नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी दिलेली परवानगी संपली असून आता उद्यासाठी त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी नव्यानं 1 दिवसाची परवानगी दिली आहे. मात्र मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत. कारण मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांनी फक्त 1 दिवस आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती आणि त्याची वेळ होती सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत. आणि यामध्ये देखील फक्त 5 गाड्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आझाद मैदानामध्ये प्रवेश करतील आणि त्यानंतर फक्त 5000 आंदोलकच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलन करतील, असे काही नियम पोलिसांनी घालून दिले होते. मात्र पोलिसांच्या काही अटीच आणि नियमांचं उल्लंघन झाल्यानं पोलिसांनी 1 दिवसाची परवानगी वाढवून जरी दिली असली तरी यामध्ये आता काही नियम आणि अटी याच्यामध्ये बदल करण्यात आले असून काही कडक नियम पोलिसांनी उद्याच्या आंदोलनासाठी लावले आहेत. तर आंदोलनाला परवानगी वाढवून मिळावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान पोलिसांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यानुसार आता पोलिसांनी 1 दिवसाची मुदतवाढ मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठी दिली आहे. तर मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून गेल्या 10 वर्षात आमच्या सरकारने म्हणजे युतीचं सरकार असताना आम्ही मराठा समाजाला न्याय दिला, आरक्षण दिलं. या आधीच्या कोणत्याही सरकारनं मराठा समाजासाठी काही केलेलं नाही, असा आरोप देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लागावं अशी ठाकरे आणि पवारांची इच्छा असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. मात्र यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचं किंवा कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. मात्र त्यांचा रोख याच विरोधी पक्षातील नेत्यांकडे होता. मराठा समाजाच्या मागण्याबाबत आम्ही सकारात्मक असून चर्चेतून मार्ग काढू, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर काही राजकीय पक्ष हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सोयीची भूमिका घेत आहेत. मात्र त्यांनी या आंदोलनासंदर्भात ठाम आणि कायदेशीर भूमिका घ्यावी, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. अनेक राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना या आंदोलनाच्या आडून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम हे राजकीय पक्ष करत असल्याचं देखील फडणवीस म्हणाले. तर दुसरीकडे आता मनोज जरांगे पाटील यांनी 1 दिवस आझाद मैदानावर आंदोलन केलं आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील त्यांना आता म्हणजेच उद्या मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सरकारचं एखादं शिष्टमंडळ किंवा सरकारची समिती ही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का आणि आरक्षणाच्या संदर्भात निर्माण झालेला हा तिढा सोडणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.